माझं कसं होईल हा प्रश्न मला कधी पडत नाही. कारण सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही. सुंदर फक्त माणसाचा स्वभाव असतो. चेहरे वयाचे गुलाम असतात. दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्य जगत आलेले असतात. अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले. इतिहास सांगतो की काल सुख होतं. विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल. पण माणुसकी सांगते की जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे. आयुष्य ही एक परीक्षा आहे. त्यात दुःख हा प्रश्न आहे आणि आनंद हे उत्तर आहे. जे स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक दिवस आनंदाने जगतात तेच ही परीक्षा पास होतात. आयुष्यात असेही काही माणसं येतात जी माणसं जाताना जगण्याचा आनंद घेऊन जातात. स्वतःच्या चुका लपवून आणि दुसऱ्याच्या चुका दाखवून व्यक्तिमत्व कधीच सिद्ध होत नाही. कोणत्याही कर्तव्यवान व्यक्तीला आपल्या आयुष्यात वेळोवेळी झालेले डोस हे नवीन पंख देऊन जातात. कारण काटा रुतल्याशिवाय वाटा सापडत नाही हेच अंतिम सत्य आहे व हाच यशाचा सर्वात मोठा मार्ग आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही. जे साधं असतं तेच खूप छान असतं. मग ते दिसणं असो, वागणं असो वा बोलणं. संघर्षामध्ये माणूस एकटा असतो आणि यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्या सोबत असते. लबाडी करून मिळवलेला विजय हा बेचव पदार्थासारखा असतो. तो तुमची भूक तर भागवतो, पण तुम्हाला चांगल्या चवीचा आनंद देऊ शकत नाही. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते. उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते. पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याला हवा असलेला आनंद स्वतःमध्ये शोधला की मग कोणाचं असणं नसणं हायलाईट होत नाही. कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणाचेही चांगले करण्याचा प्रयत्न करावा. कारण एक जुनी म्हण आहे, जे लोक नेहमी फुले वाटतात त्यांच्या हातांनाही नेहमी सुगंध दरवळत राहतो. जगणं हे साधं असलं तरी चालेल, पण वागणं हे इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभवतीच असतात. त्यांच्याकडे डोळसपणे बघायला शिकले पाहिजे. एखाद्याशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान अपमान मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे. चालून थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो. मग प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा. माणसाचे अश्रू सांगतात तुम्हाला दुःख किती आहे. संस्कार सांगतात कुटुंब कसं आहे. गर्व सांगतो पैसा किती आहे. भाषा सांगते माणूस कसा आहे. ठोकर सांगते लक्ष किती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं वेळ सांगते नातं कसं आहे. पंगत चुकली तर एक वेळेचं जेवण चुकेल, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा चुकते. यासाठी योग्य माणसं बरोबर असणं गरजेचं असते. चालून थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास अवलंबून असतो. मग प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा. जो दुसऱ्यांना मान देतो मुळात तोच स्वतः सन्माननीय असतो. कारण
माणूस दुसऱ्यांना तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ असते. मनाचा मोठेपणा हा गुण आहे जो पदाने नव्हे तर संस्काराने प्राप्त होतो. जगासारखं जगताना मनाला त्रास होतो आणि मनासारखं जगताना जगाला त्रास होतो. आयुष्य जगताना खच्चीकरण करणाऱ्या लोकांपेक्षा साथ व स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत चालत राहा. अशक्यही शक्य होईल. आयुष्यात तुमच्या सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका, तर तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा.